तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची प्रक्रिया वेबसाईटवर सुरू झालेली आहे आणि केवायसी करण्याचं वेबसाईटवर ऑप्शन सुद्धा आलेलं आहे, ऍक्टिव्ह झालेलं आहे. पण भरपूर बहिणी या ठिकाणी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्या जेव्हा केवायसी करण्यासाठी ओटीपी सबमिट करतात, ओटीपी सबमिट करताना त्या ठिकाणी अनेबल टू व्हेरीफाय ओटीपी किंवा त्यांचा ओटीपी सबमिट होत नाही, हे प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. त्याचप्रमाणे एका बहिणीची कमेंट आली होती की जाती प्रवर्ग काय सिलेक्ट करायचा. आम्ही जाती प्रवर्ग काय सिलेक्ट करायचा त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. पण सर्वात महत्वाची प्रॉब्लेम या ठिकाणी आहे की ओटीपी सबमिट का होत नाही, तुमचा ओटीपी सबमिट का होत नाही आणि 100% ओटीपी सबमिट करण्यासाठी काय करायचं, त्यासाठी उपाय आहे का. तर बघा, 100% उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण मी स्वतः सकाळीच केवायसी केलेली आहे आणि त्या टॉपिकवर मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि सक्सेसफुली मी केवायसी केलेली आहे. मला सुद्धा तो प्रॉब्लेम आला होता, जो प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे. तुमचा ओटीपी सबमिट होत नाही. आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, दोन्ही मोबाईल नंबरवर ओटीपी येतात, दोन्ही आधार कार्डवर तुमचा ओटीपी येतात. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी एक लाभार्थी बहिणीचा आधार कार्डवर येणारा ओटीपी आणि दुसरा पती किंवा वडिलांच्या आधार कार्डवर येणारा ओटीपी, दोन ओटीपी तुम्हाला टाकावे लागतात. पण ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे, तर तो कसा सॉल्व्ह करायचा. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर सांगत आहे. जेव्हा आपण या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकतो, आधार क्रमांक टाकल्यानंतर बघा आपण कॅप्चा कोड टाकतो, आपण सहमती देतो, सबमिट करतो, त्यानंतर ओटीपीचं ऑप्शन येते. ओटीपीचं ऑप्शन आल्यावर बघा आपण काय करतो, आपल्या मोबाईलवर ओटीपी येतो. आपल्या मोबाईलवर ओटीपी आल्यावर आपण काय करतो, जे पेज आहे केवायसीचं त्याला बंद करतो. केवायसीच्या पेजला आपण बंद करतो आणि आपण मेसेज कडे जातो. आपण काय करतो, मेसेज SMS जो आपल्याला आधारचा आला, ओटीपी ओपन करण्याचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे आपण मेसेज ओपन करतो, त्यामुळे आपण हे पेज बंद करतो. त्यामुळे काय होते, जे काही केवायसीची लिंक आहे ते लिंक या ठिकाणावरून तुटून जाते. मग तुम्ही मेसेज ओपन केला, तुम्ही मेसेज पाहिला, ओटीपी काय आला, मग परत तुम्ही या पेजवर परत येता, पण तोपर्यंत काय झालेलं असते, तुमची केवायसीची लिंक तुटलेली असते. त्यावर उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. केवायसीची लिंक तुटली, मग आता तुम्ही ओटीपी टाकला, लिंक तुटल्यामुळे काय झालं, तुमचा ओटीपी सबमिट होत नाही, इनव्हॅलिड ओटीपी दाखवते किंवा ओटीपी त्या ठिकाणी तुमचा घेतला जात नाही. एकतर पहिला ओटीपी घेतला तुमचा, तर दुसरा ओटीपी सबमिट होत नाही. आता यावर बघा एकदम बेस्ट उपाय आहे आणि तुम्ही 100% तुमचं जे काही केवायसी आहे ते तुम्ही घरीच मोबाईलवर करू शकणार आहे. आता या ठिकाणी बघा, दोन आधार कार्ड आहे, दोन आधार कार्ड आहे, तर एकतर एकाच मोबाईल नंबरला दोन्ही आधार कार्ड लिंक असेल, दोन्ही आधार कार्डचे ओटीपी एकाच मोबाईलवर येत असेल, किंवा दुसरा ऑप्शन असू शकते, दोन आधार कार्ड आहे तर वेगवेगळ्या मोबाईलवर वेगवेगळे ओटीपी येत असेल, म्हणजे दोन मोबाईलवर वेगवेगळे ओटीपी दोन आधार कार्डचे येत असेल तरीही प्रॉब्लेम नाही. 100% तुमचं काम या ठिकाणी होणार आहे. तर बघा काय करायचं, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही केवायसीची प्रोसेस करत आहे, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही केवायसीची प्रोसेस करत आहे त्या मोबाईलमध्ये ओटीपीचं सिम कार्ड ठेवायचं नाही. त्या मोबाईलमध्ये ओटीपीचं सिम कार्ड ठेवू नका. आता बघा, प्रत्येकच कुटुंबामध्ये 1, 2, 3 मोबाईल असतेच, किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा कोणाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्या मोबाईलमधून तुम्ही केवायसीची लिंक ओपन करा. तर त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्ही केवायसीची लिंक ओपन करा आणि ज्या मोबाईलमध्ये ओटीपी येतो त्या मोबाईलमधून केवायसीची लिंक ओपन करू नका, म्हणजे त्या मोबाईलमध्ये केवायसी करू नका. दुसऱ्या कोणत्याही मोबाईलमध्ये केवायसी करा आणि ही प्रोसेस करा. म्हणजे काय होईल, जे काही तुमचा ओटीपी येईल तो दुसऱ्या मोबाईलवर येईल. म्हणजे सिम कार्ड बदलवायचं, एकतर मोबाईलमधून सिम कार्ड काढायचं, सिम कार्ड बदलवायचं आणि दुसऱ्या कोणत्या तरी मोबाईलवर जे आहे ते नेट चालू करायचं, किंवा वायफाय वगैरे तुम्ही हॉटस्पॉट घेऊ शकता आणि केवायसी करू शकता. नंतर काय करायचं, मग जे काही केवायसीची लिंक आहे ती ओपन करायची, प्रोसेस करायची आणि मग काय होईल, ओटीपी दुसऱ्या मोबाईलवर येईल. सिम कार्ड तेच असणार तुमचा, ओटीपी कोणत्याही मोबाईलवर तुमचा येऊ शकते. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. ओटीपी आल्यावर काय होईल, तुमचं पेज जसंच्या तसं राहील, म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये बॅक जाण्याची गरज पडणार नाही. त्या मोबाईलवर ओटीपी आला की लगेच या ठिकाणी सबमिट करायचा. अशा वेळेस बघा, दोन्ही आधार कार्ड आहे, दोन्ही आधार कार्डचे मोबाईल नंबर येणारे ओटीपी सबमिट करायचे आणि 100% तुमचं केवायसीचं काम होऊन जाईल. आणि बघा, तुम्ही जर परत ट्राय करत असाल तर तसं करू नका. जर तुमचा ओटीपी आला नाही, अनेबल टू कनेक्ट दाखवत आहे, जर तुमचं केवायसी फेल झालं, तुमचं केवायसी जर फेल झालं तर पूर्ण तुम्हाला जे वेबसाईट आहे ते पूर्णच बंद करायची आहे. जे तुमचे वेबसाईट आहे ते पूर्ण बंद करा. पूर्ण बंद करून परत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्च करा, परत लिंकवर क्लिक करा, परत केवायसीच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि परत केवायसीची
प्रोसेस पुन्हा पासून सुरू करा. तुम्ही जर त्याच पेजवर राहाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम होईल, कारण ते पेजची लिंक तुटलेली असेल. तर आता बघा तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. आणि बघा पहिल्या पेजवरच तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं OTPचा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे, कारण खूप जास्त KYCची प्रोसेस वेबसाईटवर सुरू असल्यामुळे OTPचा प्रॉब्लेम सतत येत आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण जे काही प्रोसेस आहे ते पूर्ण प्रोसेस बंद करायची, वेबसाईट बंद करायची आणि पुन्हा लाडकी बहीण योजना सर्च करून लिंकवर क्लिक करून ही प्रोसेस पुन्हा सुरू करायची. तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर बघा दुसरा प्रॉब्लेम आहे की जाती प्रवर्ग काय सिलेक्ट करायचा. जाती प्रवर्गाबद्दल बघा एक कमेंट आलेली होती की जाती प्रवर्ग काय सिलेक्ट करायचा. तर बघा या ठिकाणी इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, मराठा जे काही जातीची यादी या ठिकाणी बघा दिलेली आहे. आता जाती बघा प्रत्येकाची जाती, आता जसं मी सांगू शकतो की भटक्या जमाती B, NTB मध्ये मी स्वतःचं सिलेक्ट करू शकतो, पण तुमची कास्ट मी सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि त्यावर लिहिलेलं असते NTB, NTA असं लिहिलेलं असते, किंवा इतर काही जातीमध्ये तुम्ही येत असाल, प्रवर्गामध्ये येत असाल तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तशा प्रकारचं लिहिलेलं असते. भटक्या जमाती A, भटक्या जमाती B असं लिहिलेलं असते. तर त्या कास्ट सर्टिफिकेटवरून पाहून तुम्ही तुमची कास्ट त्या ठिकाणी सबमिट करू शकता. किंवा जे काही तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहे की त्यांना जातीबद्दल वगैरे माहीत आहे, काही असतात आपल्या आजूबाजूला आपल्या एरियामध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की आपलं जाती प्रवर्ग काय आहे, OBC, NTB असं काहीतरी असेल तर तुम्ही त्यांना विचारून सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करू शकता. आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर बघा आता OTPचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमचा क्लिअर होईल. फक्त हे जे काही मी तुम्हाला ऑप्शन सांगितलंय ट्राय करा. दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाका आणि दुसऱ्या मोबाईलवरून KYC करा. OTP कोणत्याही मोबाईलमध्ये तुमचा येणारच आहे. फक्त तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि त्यावर रिचार्ज असला पाहिजे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की रिचार्ज त्यावर असला पाहिजे. आणि बघा तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर माहीत नसेल की कोणता मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक आहे, तर त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे की OTP न टाकता आपल्या आधार कार्डचा मोबाईल नंबर कसा माहीत करायचा. OTP न टाकता आपल्या आधार कार्डचा मोबाईल नंबर कसा माहीत करायचा या टॉपिकवर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे आणि नंतर तुम्ही माहीत करून घेऊ शकता. आणि दोन्ही मोबाईल नंबर जे आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक असले पाहिजे, त्याशिवाय तुमची KYC सक्सेसफुल होणार नाही. मोबाईलवरच तुम्ही करू शकता, फक्त 3 स्टेपमध्ये. जसं आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर हे प्रॉब्लेम तुमचे 100% सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमचे KYC करा. KYC करण्यासाठी गडबड करू नका. 2 महिने तुमच्याजवळ KYC साठी दिलेले आहे. सध्या वेबसाईटवर खूप जास्त लोडिंग सुरू आहे. सध्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींकडून KYC केली जात असल्यामुळे वेबसाईटवर लोड होत आहे. त्यामुळे सुद्धा OTPचा प्रॉब्लेम होतो किंवा तुमचा डेटा सबमिट होत नाही. त्यामुळे 2 महिने शासनाकडून देण्यात आलेले आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही KYC करू शकता. सध्या घाई गडबड करू. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.